आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. अरे वा, रडायला सुरुवात झाली बघा. आता 1 मिनिट हा व्हिडिओ बघा. यात नेमका कोण आहे असा सवाल विरोधकांनी विचारलाय. पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल. 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले. हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर. हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य, अज्ञात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काल विविध वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि विविध शहरात झळकलेल्या बॅनरवरून विरोधकांनी सवाल केले. कारण कोट्यवधी रुपये खर्चून या जाहिरातींवर शुभेच्छुक म्हणून कुणाचंही नाव नाहीये. म्हणजे या जाहिराती नेमक्या दिल्या कोणी हेच गुपित आहे. त्यामुळे कोट्यवधींचा पैसा खर्च करून ते सुद्धा गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा जाहिरातींचा हेतू काय होता असे प्रश्न विरोधक करतायत. म्हणजे तुम्ही कोटी कोटी रुपये खर्च करून जसं की तुम्ही जग जिंकलं तशा जाहिराती केल्यात त्या चालतात, आणि कितीतरी वर्षापासून अलग असलेले ते भाऊ एकत्र आले तर त्यांच्या जाहिराती तुम्हाला नको आहेत, लगेच पोटात दुखायला लागलं का तुमच्या? तर हे योग्य नाही. मराठी माणसांना आता एकच विनंती आहे की ते सर्वांनी मराठी माणसांचा भगवा मुंबईवर फडकवावा, महाराष्ट्रावर फडकवावा. जय महाराष्ट्र.